पावसाळा म्हटलं की अनेक साथींचे आजार आलेच आणि त्यातल्या त्यात मलेरिया, डेंग्यू, टायफॉइड यासारख्या आजारांनी सोलापूर शहरामध्ये थैमान घातलेलं असताना फॉगिंग मशीन मात्र धुळीत पडल्याचं चित्र पाहायला मिळाले आणि या मशीन कित्येक दिवस वापरल्या गेल्या नाहीत आणि यामध्ये अधिकाऱ्यांचं सुद्धा दुर्लक्ष होतंय। एकंदरीतच सोलापूर मधल्या साथीच्या रोगासंदर्भात आणि सोलापूर शहरीकरणाच्या स्वच्छतेबाबत अधिकाऱ्यांनी हात झटकले असं म्हटलं तर या ठिकाणी वावगं ठरणार नाही। शहरात मलेरिया, डेंग्यू यांसारख्या साथीच्या रोगांची साथ निर्माण झाल्यास धुवारणी करण्यासाठी महापालिका प्रशासनातून 4 मोठ्या फॉगिंग मशीन घेतल्या होत्या। यावर लाखो रुपये खर्च करण्यात आले। या लाखो रुपयांच्या फॉगिंग मशीन उन्हात पावसात सताड उघड्यावर धूळ खात पडल्याने खराब होण्याची शक्यता आहे। या मशीनला कोणी वाली आहे का नाही असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे। सोलापूर शहरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पावसाची संततधार चालू आहे। पावसाचे पाणी निचरा न होणारी अनेक ठिकाणे आहेत। या साठलेल्या पाण्यात डास निर्माण होऊन डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या रोगांची साथ निर्माण होण्याची शक्यता आहे। या साथीच्या रोगाला अटकाव करण्यासाठी पावसाळ्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून फॉगिंग मशीन खरेदी करण्यात आल्या। 24 हँड मशीन तर ॲपे रिक्षावर बसवण्यात आलेल्या 4 फॉगिंग मशीनचा समावेश आहे। यावर लाखो रुपये खर्च केले गेले आहेत। प्रत्येकी 3 याप्रमाणे हँड मशीन याप्रमाणे 8 झोनमध्ये या मशीनचे वितरण करण्यात आले। मात्र ॲपे रिक्षावर असलेल्या 4 मोठ्या मशीन नवी पेठेतील शिक्षण मंडळाच्या मलेरिया विभागाच्या गोडाऊनच्या समोर एका मोठ्या झाडाखाली ठेवण्यात आल्या आहेत। या मशीनवर मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून या मशीन धूळ खात पडल्या आहेत। सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली गेलेली नाही, त्यामुळे या मशीन ऊन वारा पावसात उघड्या पडून असल्याने खराब होण्याची शक्यता आहे। महापालिका प्रशासन आरोग्य विभागाचे दुर्लक्ष असल्यामुळे लाखो रुपयांच्या मशिनरी खराब झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे। पावसाळ्यात फॉगिंग मशीनचा वापर करता येत नाही। पावसाळ्यानंतर निर्माण होणाऱ्या साथीच्या आजारावेळी या फॉगिंग मशीनचा वापर धुवारणीसाठी केला जातो। पावसाळ्यात हवेत गारवा असतो, अशा वेळी धुवारणी केल्यास नागरिकांना धुराचा त्रास होण्याची शक्यता आहे। त्यामुळे पावसाळ्यात या मशीनचा वापर करता येत नाही असे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले। मात्र या मशीन खराब होऊ नयेत म्हणून सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपली नसल्याचे सांगत अधिकाऱ्यांनी आपले हात झटकून दिले।